आजीच्या हातची जादू. नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चिकन खिमा पाव. ढाबा स्टाईलमध्ये करणार आहोत आणि त्याला एक ट्विस्ट देणार आहोत. तो ट्विस्ट काय आहे तो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच. अगदी चमचमीत रेसिपी होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट होते आणि जास्त वेळ लागत नाही. एक 10-12 मिनिटात होऊन जाते आणि गरम गरम बटरी पावासोबत खिमा खाण्याची मजाच वेगळी असते. तर चला पाहूया आज आपण चिकन खिमा पाव. चिकन खिम्यासाठी आपण घेतलेला आहे, हा बघा, हा आपण इथे चिकन खिमा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून वगैरे करून साफ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेले आहेत कांदे. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे मीठ, तेल, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मिरच्या. आपण घेतलेले आहे लाल काश्मीरी पावडर. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे तेजपत्ता. त्यानंतर आपण इथे काही मसाले घेतले आहेत. त्या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत हळद, आगरी मसाला आणि गरम मसाला, इतकंच. मंडळी, या रेसिपीमध्ये आपण एक ट्विस्ट देणार आहोत. तो ट्विस्ट काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच. आपण आता गॅस पेटवलेली आहे आणि आपण कढई पण ठेवलेली आहे. आता आपण घालूया त्यात तेल. तेल पण मस्तपैकी आपलं गरम झालेलं आहे. आता आपण घालूया तेजपत्ता. आता आपण त्यात घालूया मिरच्या. मिरच्या ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करा. आता आपण त्यात घालूया कांदे. कांदे घालून छान परतवून घ्यायचे आहे. बरं, आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घेतले आणि त्याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तर तुम्ही प्लीज तिथे जाऊन चेक करा. आता आपल्याला कांदा ना जरा शिजवून घ्यायचा आहे. आपण काय करूया, झाकण देऊया आणि 5 मिनिटं कांदा शिजवून घेऊया. आपण ना आता झाकण काढून बघूया. आपला कांदा ना थोडा मुरलेला आहे. आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया टोमॅटो. आता कांदा आणि टोमॅटो आपला चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर आपण पुन्हा झाकण देऊन ठेवायचंय आणि कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. 5-6 मिनिटं थांबूया. चला आता आपण झाकण काढून बघूया. तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी शिजलेला आहे. आता आपण त्यात घालूया आलं लसूणची पेस्ट. हे मिक्स करूया आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं. आपल्या लसणाचा वास ना गेलेला आहे. आता आपण काय करूया, यात घालूया मसाले. तर सगळ्यात आधी आपण घालतोय आगरी मसाला. त्यानंतर आपण घालतोय गरम मसाला. त्यानंतर आपण घालूया हळद आणि त्याचसोबत आपण घालूया लाल काश्मीरी पावडर. लाल काश्मीरी पावडर तुम्ही नक्की घाला, ह्याने कलर फार सुरेख येतो. दिसतोय की नाही एकदम लाल लाल. आता आपण यात घालूया खिमा. हे छान एकजीव करून घ्या.
आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस स्लो करायची आहे आणि आपल्याला खिमा शिजवून घ्यायचा आहे. एक 10-12 मिनिटं आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत व मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता आपण देऊया झाकण. आपण ना झाकण काढून बघूया. वाह, काय दिसतोय ना, एकदम भारी दिसतोय आणि कलर तर एकदम भारीच आलेला आहे. चिकन किमा शिजायला ना जास्त वेळ लागत नाही, पण तोच जर तुम्ही मटन किमा घेतलात ना तर एक पाऊण तास तरी तुम्ही धराच, तेवढा वेळ तर जातोच शिजायला. आता आपण घालूया त्यात मीठ. आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. एक महत्त्वाची गोष्ट सांगते, आम्ही जी कढई घेतलेली आहे ना ती निर्लेक्सची आहे. जर तुम्ही ही नॉर्मल भांड आपलं घरातलं टोप वगैरे घेणार असाल तर तुम्ही वरतून, जर तुमच्याकडे असं झाकण नसेल तर तुम्ही काय करा, ताट ठेवा आणि ताटावर थोडं पाणी ठेवा आणि ते वाफेवर शिजवून घ्या. हां, आपण ना यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. जो चिकनचा जो पाणी सुटतो ना त्याच्यामध्येच हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता पुन्हा आपण झाकण मारून एक 5 मिनिटं ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पुन्हा झाकण काढूया. पहा, मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण घालूया वरतून कोथिंबीर. भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि छान मिक्स करून घ्या. आता मी मगाशी तुम्हाला बोलली होती आपण एक ट्विस्ट देणार आहोत. तो ट्विस्ट असा आहे की आपण याला ना एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत. आपण काय केलंय तुम्ही पाहू शकता, आपण ना हा कोळसा घेतलेला आहे आणि कोळसा ना आपण हा गॅसवर ठेवलेला आहे. आता हा व्यवस्थित असं जाळून घ्यायचा आहे. आपल्याला चांगला पेटला पाहिजे हा. आता आपण ना हा कोळसा घालणार आहोत या वाटीमध्ये आणि वरती घालणार आहोत तूप. तूप घातल्या पटकन आपण याच्यावर झाकण देणार आहोत, म्हणजे जेणेकरून ही जी वाफ आहे ना ती बाहेर नको यायला. आणि आपण गॅस ना बंद केलेली आहे. मित्रांनो, आता आपण काय केलंय, तवा ठेवला आणि त्यावर घातलेला आहे बटर. आता त्यामध्ये आपण घोळूया मस्तपैकी पाव आणि पाव ना आपल्याला मस्तपैकी बटरमध्ये असे शेकून घ्यायचे आहेत. आपण दोन्ही बाजूने छान असे शेकून घेऊया. आता आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया. झाला की नाही पटकन आपला चिकन किमा पाव. एकदा खाऊन बघा, मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल. आपण दिलेल्या स्मोकी फ्लेवरमुळे अक्षरशः असं वाटतंय की आपण तो चुलीवरच केलेला आहे किमा. इतका तो भारी आणि जबरदस्त झालेला आहे. या छोट्या छोट्या ट्रिक्स नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते. आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या सगळ्या व्हिडिओ येणाऱ्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी मिळतील. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ आणि एक नवीन चव घेऊ. चला तर, बाय.